तलाठी भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई होय. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई होय. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. शिवराज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवराज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली येथे पडतो. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान कोणते? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर नाशिक होय. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर होय. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान वाघासाठी प्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक दीक्षाभूमी कोठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दीक्षाभूमी नागपूर येथे आहे. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? भारताचे पहिले सरन्यायाधीश H.J. कानिया हे होते. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? 1857च्या उठावाची सुरुवात मेरठ येथून झाली. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हणतात. भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात? भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? प्लासीची लढाई 1757 साली झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडले? जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर येथे घडले. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा लोकमान्य टिळक यांनी दिली. महात्मा गांधीजींचा जन्म कोठे झाला? महात्मा गांधीजींचा जन्म पोरबंदर गुजरात येथे झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. वेदाकडे परत चला हा संदेश कोणी दिला? वेदाकडे परत चला हा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. दिल्ली चलो ही घोषणा कोणी दिली? दिल्ली चलो ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेचे कलम 370 कशाशी संबंधित होते? भारतीय राज्यघटनेचे कलम 370 जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित होते. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात. मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतले आहेत? मूलभूत हक्क अमेरिका या देशाच्या घटनेवरून घेतले आहेत. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा होय. भारतात मतदानाचा अधिकार किती वयापासून मिळतो? भारतात मतदानाचा अधिकार 18 वर्ष पूर्ण झाल्यापासून मिळतो.
पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते? पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे पहिले राज्य राजस्थान होय. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. कलम 14 कशाशी संबंधित आहे? कलम 14 समानतेच्या हक्काशी संबंधित आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कोण शपथ देतात? भारताच्या राष्ट्रपतीला सरन्यायाधीश शपथ देतात. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वयोमर्यादा किती? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वयोमर्यादा 65 वर्ष होय. भारताचे सर्वोच्च पद कोणते? भारतातील सर्वोच्च पद राष्ट्रपती होय. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला परिभ्रमण असे म्हणतात. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु होय. मानवी शरीरात किती हाडे असतात? मानवी शरीरात 206 हाडे असतात. रक्तातील कशामुळे रक्त लाल दिसते? रक्तातील हिमोग्लोबिनमुळे रक्त लाल दिसते. जीवनसत्व क कशापासून मिळते? जीवनसत्व क लिंबूवर्गीय फळापासून मिळते. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास 8 मिनिट 20 सेकंद म्हणजेच सुमारे 500 सेकंद इतका वेळ लागतो. भारताचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? भारताचे मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हणतात. सर्वात हलका वायू कोणता? सर्वात हलका वायू हायड्रोजन होय. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र H2O हे आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी कोणते मूलद्रव्य आवश्यक असते? वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हे मूलद्रव्य आवश्यक असते. प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात? प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकतात. जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी होय. मानवी हृदयाचे किती कप्पे असतात? मानवी हृदयात 4 कप्पे असतात. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी लावला. ग्रहाच्या गतीचे नियम कोणी मांडले? ग्रहाच्या गतीचे नियम केपलर या शास्त्रज्ञांनी मांडले. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? भारताची मध्यवर्ती बँक RBI होय. हरित क्रांतीचे जनक कोण? भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन होय. बँकिंग क्षेत्राचा कणा कोणती बँक आहे? बँकिंग क्षेत्राचा कणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक आहे. GST कधी लागू झाला? GST 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. भारताचा प्रमुख व्यवसाय कोणता? भारतातील प्रमुख व्यवसाय शेती होय. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्यांनी लिहिला. 7 बेटाचे शहर कोणते? 7 बेटाचे शहर मुंबई होय. भारताची पहिली रेल्वे कोठून कोठपर्यंत धावली? भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट होय. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय कोठे आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवे स्थान आहे? भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7वे स्थान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? अमृत क्रांती नदीजोड प्रकल्पाशी संबंधित आहे. लोकसंख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येनुसार भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
भारताचे संविधान तयार करण्यास किती वेळ लागला? भारताचे संविधान तयार करण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका वेळ लागला. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांचे आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? महाराष्ट्राचे राज्यफूल ताम्हण होय. महाराष्ट्राचे राज्यप्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू होय. भारताची रचना कोणी केली? महाभारताची रचना वेदव्यास यांनी केली. कुचिपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? कुचिपुडी हा नृत्यप्रकार आंध्र प्रदेश या राज्याचा आहे. गीत रामायण कोणी लिहिले? गीत रामायण ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? नोबेल पुरस्कारांची सुरुवात 1901 या साली झाली. पवनार हे आश्रम कोणाशी संबंधित आहे? पवनार हे आश्रम विनोबा भावे यांच्याशी संबंधित आहे. मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आगरकर यांचे पूर्ण नाव काय? आगरकर यांचे पूर्ण नाव गोपाळ गणेश आगरकर होय. भारताचे राष्ट्रीय वाक्य काय आहे? भारताचे राष्ट्रीय वाक्य सत्यमेव जयते हे आहे. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली मुलीची शाळा पुणे भिडेवाडा येथे सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. संगणकाचा शोध कोणी लावला? संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज या शास्त्रज्ञांनी लावला. सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते? सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य केरळ राज्य होय. भारताचे पहिले अंतराळवीर कोण? भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा होय. ऑलिम्पिक ध्वजात किती कडी असतात? ऑलिम्पिक ध्वजात 5 कडी असतात. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड आशिया होय. नकाशाच्या अभ्यासाला काय म्हणतात? नकाशाच्या अभ्यासाला कार्टोग्राफी असे म्हणतात. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? भारताचे प्रवेशद्वार म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे आहे. लोकसभेचे एकूण सदस्य किती असतात? लोकसभेचे एकूण सदस्य 552 इतके असतात. सिल्क सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? सिल्क सिटी म्हणून भागलपूर हे शहर ओळखले जाते. भारताची किनारपट्टी किती किलोमीटर लांब आहे? भारताची किनारपट्टी 7517 किलोमीटर इतकी लांब आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे होते. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? पानिपतची तिसरी लढाई 1761 साली झाली. 1857चा उठाव हे पुस्तक कोणी लिहिले? 1857चा उठाव हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले. सती प्रथेविरुद्ध कोणी लढा दिला? सती प्रथेविरुद्ध राजाराम मनमोहन राय यांनी लढा दिला. विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क यांनी केली. दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? दांडी यात्रा 1930 या वर्षी झाली. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य एकता, विश्वास आणि बलिदान हे होते. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणाचे? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नौरोजी यांचे. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ सर किताब कोणी परत केला? जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर किताब रवींद्रनाथ टागोर यांनी परत केला.
अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? अभिनव भारत ही संघटना विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केली. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? मुस्लिम लीगची स्थापना 1906 या वर्षी झाली. गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? गांधी आयर्विन करार 1931 साली झाला. महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखतात? महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून आंबोली या ठिकाणाला ओळखतात. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण गोदावरी या नदीवर आहे. भारताचे दक्षिण पठार कोणत्या नावाने ओळखले जाते? भारताचे दक्षिण पठार दख्खनचे पठार या नावाने ओळखले जाते. सातपुडा पर्वतरांगा कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहेत? सातपुडा पर्वतरांगा नर्मदा व तापी या दोन नद्यांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान होय. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून जाते. अरवली पर्वत कोणत्या राज्यात आहे? अरवली पर्वत राजस्थान या राज्यात आहे. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग अरवली पर्वतरांग होय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कशा प्रकारचे आहे? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचे आणि उल्कापातामुळे निर्मित सरोवर आहे. कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे 720 किलोमीटर इतकी आहे. भारतातील समुद्रकिनारा लाभलेली राज्य किती? भारतातील समुद्रकिनारा लाभलेली राज्य 9 होय. सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेले राज्य कोणते? सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेले राज्य गुजरात राज्य होय. कोयना प्रकल्पाला काय म्हणतात? कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या समुद्रात आहेत? अंदमान आणि निकोबार ही बेटे बंगालच्या उपसागरात आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करतात? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात. कॅगची नियुक्ती कोण करतो? कॅगची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. भारतीय राज्यघटनेचे कलम 356 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 356 राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सहसा कोठे भरते? संसदेचे हिवाळी अधिवेशन नवी दिल्ली येथे भरते. राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतात? राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती राज्यपाल करतात. घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाकडून घेतली आहे? घटना दुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम. फातिमा बीबी ह्या होत्या. मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोणाद्वारे होते? मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते. वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी होते? वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी होते. पंचायत राज दिनाची तारीख कोणती? पंचायत राज दिनाची तारीख 24 एप्रिल होय. राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीत किती भाषा आहेत? राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीत 22 भाषा आहेत. लोकसभेचा कालावधी किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कालावधी 5 वर्षाचा असतो. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष असावे. धन विधेयक प्रथम कोठे मांडले जाते? धन विधेयक प्रथम लोकसभेमध्ये मांडले जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलवतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात. डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला? डिझेल इंजिनचा शोध रुडॉल्फ डिझेल यांनी लावला. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत लिव्हर होय. ध्वनीचा वेग सर्वाधिक कशात असतो? ध्वनीचा वेग सर्वाधिक स्थायू पदार्थ म्हणजे स्टीलमध्ये असतो. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? विद्युत बल्बमध्ये ऑर्गॉन व नायट्रोजन हे वायू असतात.
सूर्यमालेतील लाल ग्रह कोणता? सूर्यमालेतील लाल ग्रह मंगळ होय. वनस्पतीच्या प्रजननाचे मुख्य अंग कोणते? वनस्पतीच्या प्रजननाचे मुख्य अंग फूल होय. रडारचा उपयोग कशासाठी होतो? रडारचा उपयोग विमानाचा शोध घेण्यासाठी होतो. हिरा हा कशाचे अपरूप आहे? हिरा हा कार्बनचे अपरूप आहे. क्ष किरण म्हणजेच एक्सरेचा शोध कोणी लावला? एक्सरेचा शोध रॉटजेन या शास्त्रज्ञांनी लावला. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते? मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण सुमारे 5 ते 6 लिटर इतके असते. पोलिओ कशामुळे होतो? पोलिओ विषाणू व्हायरसमुळे होतो. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक काय? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल होय. पित्त कोठे तयार होते? पित्त यकृतात तयार होते. प्रकाशवर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाशवर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे. ओझोनचा थर कोणत्या वातावरणाच्या थरात असतो? ओझोनचा थर स्ट्रेटोस्फिअर किंवा मराठीत समताप मंडलमध्ये असतो. बँकिंग लोकपाल योजनेची सुरुवात कोणी केली? बँकिंग लोकपाल योजनेची सुरुवात RBIने केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणजेच IMFचे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणजेच IMFचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1951 साली सुरू झाली. सेबी कशाचे नियंत्रण करते? सेबी भांडवल बाजाराचे नियंत्रण करते. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. श्वेतक्रांती किंवा धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? श्वेतक्रांती किंवा धवल क्रांती दूध उत्पादन वाढीशी संबंधित आहे. जागतिक व्यापार संघटनेची WTOची स्थापना कधी झाली? जागतिक व्यापार संघटनेचीच म्हणजेच WTOची स्थापना 1995 साली झाली. बॅरोमीटर कशासाठी वापरतात? बॅरोमीटर वातावरणीय दाब मोजण्यासाठी वापरतात. भारतातील पहिली कागदी नोट कोणत्या वर्षी छापली गेली? भारतातील पहिली कागदी नोट 1861 साली छापली गेली. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट कधी आला? नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट नरेगा 2005 या वर्षी आला. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे पितामह कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्रसृष्टीचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक वि.स. खांडेकर होय. माणिक मोती हे टोपणनाव कोणाचे आहे? माणिक मोती हे टोपणनाव ग.दी. माडगूळकर यांचे आहे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न होय. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होय. अर्जुन पुरस्कार कशासाठी दिला जातो? अर्जुन पुरस्कार क्रीडा क्षेत्रासाठी दिला जातो. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कशाशी संबंधित आहे? महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कुस्तीशी संबंधित आहे. अजिंठा लेणी युनेस्को जागतिक वारशात कधी समाविष्ट झाली? अजिंठा लेणी युनेस्को जागतिक वारशात 1983 साली समाविष्ट झाली. गीत गोविंद कोणी लिहिले? गीत गोविंद जयदेव यांनी लिहिले. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश रशिया होय. रेड क्रॉसचे मुख्यालय कोठे आहे? रेड क्रॉसचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची UN ची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्रसंघाची UN ची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 साली झाली. पांढरे सोने कशाला म्हणतात? पांढरे सोने कापसाला म्हणतात. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. भारताचा मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणतात. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक प्रशांत महासागर होय.
भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. इन्सुलिनचा वापर कशासाठी केला जातो? इन्सुलिनचा वापर मधुमेह या रोगासाठी केला जातो. अमृतसर शहराची स्थापना कोणी केली? अमृतसर शहराची स्थापना गुरु रामदास यांनी केली. भारतीय नौदल दिन कधी असतो? भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर रोजी असतो. ताजमहाल कोणाच्या स्मरणार्थ बांधला? ताजमहाल मुमताज यांच्या स्मरणार्थ बांधला. कॅन्सर उपचारासाठी कोणता घटक वापरतात? कॅन्सर उपचारासाठी कोबाल्ट-60 हा घटक वापरतात. मानवी मेंदूचे वजन सरासरी किती असते? मानवी मेंदूचे सरासरी वजन 1200 ते 1400 ग्राम दरम्यान असते. हळदी घाटीची लढाई कधी झाली? हळदी घाटीची लढाई 1576 या वर्षी झाली. भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या स्तंभावरून घेतले आहे? भारताचे राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभ सारनाथ येथून घेतले आहे. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट होय. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता? भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा T-50 याच्या आधीचा पीर पांजाल होय. माहितीचा अधिकार RTI कायदा भारतात कधी लागू झाला? माहितीचा अधिकार RTI कायदा भारतात 2005 या वर्षी लागू झाला. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर होय. सातारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? सातारा जिल्हा स्ट्रॉबेरी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रात रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना लातूर येथे आहे. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवरून वाहते? नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहते. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गाची सुरुवात कधी झाली? महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गाची सुरुवात 1998 साली झाली. पवना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पवना धरण पुणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की प्रकल्प कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की प्रकल्प देवगड जमसांडे येथे आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे. एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? एलिफंटा लेणी रायगड या जिल्ह्यात आहे. तापी नदीचे उगमस्थान कोठे आहे? तापी नदीचे उगमस्थान मुलताई मध्य प्रदेश येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर होय. वेरूळची लेणी कोणी कोरली? वेरूळची लेणी राष्ट्रकूट राज्यांनी कोरली. ज्वारीचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर हा जिल्हा ओळखला जातो. गगनबावडा घाट कोठे आहे? गगनबावडा घाट कोल्हापूर येथे आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे होय. ब्राह्मो समाज म्हणजेच ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मनमोहन राय यांनी केली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली झाला. स्वदेशी चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? स्वदेशी चळवळ 1905 या वर्षी सुरू झाली. महात्मा गांधी यांनी पहिली चळवळ कोठून सुरू केली? महात्मा गांधी यांनी पहिली चळवळ चंपारण्य 1917 साली सुरू केली. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला? हडप्पा संस्कृतीचा शोध 1921 या वर्षी लागला. सुलतान होणारा पहिला दिल्लीचा शासक कोण? सुलतान होणारा पहिला दिल्लीचा शासक कुतुबुद्दीन ऐबक होय. अकबरचा महसूल मंत्री कोण होता? अकबरचा महसूल मंत्री राजा तोडरमल हा होता. प्लासीच्या युद्धात कोणाचा पराभव झाला? प्लासीच्या युद्धात सिराज उद्दौलाचा पराभव झाला. गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले हे होते.
खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? खिलाफत चळवळ 1920 या वर्षी सुरू झाली. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. इन्कलाब जिंदाबादची घोषणा कोणी दिली? इन्कलाब जिंदाबादची घोषणा भगतसिंग यांनी दिली. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा हे पद कशाचे होते? शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा हे पद मुख्य प्रधानाचे होते. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा होता. अशोकांच्या शिलालेखाची लिपी कोणती? अशोकाच्या शिलालेखांची लिपी ब्राह्मी लिपी होय. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे? राष्ट्रपती पदासाठी किमान वय 35 वर्ष इतके असावे. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती असतो? राज्यसभा सदस्यांचा कालावधी 6 वर्ष इतका असतो. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडे राजीनामा देतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीत येतो? पंचायत राज हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. भारताचे प्रथम नागरिक कोण असतात? भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात. कलम 370 कशाशी संबंधित होते? कलम 370 जम्मू काश्मीरला विशेष दर्जाशी संबंधित होते. मौलिक कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली आहेत? मौलिक कर्तव्य रशिया, तेव्हाच्या सोव्हिएत युनियन या देशाकडून घेतली आहेत. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? सरपंच आपला राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देतात. विधानसभा सदस्याला काय म्हणतात? विधानसभा सदस्याला आमदार MLA असे म्हणतात. राज्यपालाची नेमणूक कोण करते? राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतात. भारतीय राज्यघटनेचा सारनामा कोणाला म्हणतात? भारतीय राज्यघटनेचा सारनामा प्रस्तावनेला म्हणतात. अस्पृश्यता निवारण कोणत्या कलमात आहे? अस्पृश्यता निवारण कलम 17 आहे. राज्यसभा ही काय आहे? राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणता? लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्रे म्हणजेच मीडिया होय. मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण वृक्क म्हणजे किडनीमध्ये होते. चांदण्या का लुकलुकतात? चांदण्या वातावरणातील अपवर्तनामुळे लुकलुकतात. दूध आंबवण्यासाठी कोणता जीवाणू जबाबदार आहे? दूध आंबवण्यासाठी लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू जबाबदार आहे. विद्युत धारेचे एकक कोणते? विद्युत धारेचे एकक अँपिअर होय. पानक्रियाज अग्नाशयमधून कोणते संप्रेरक हार्मोन स्रवले जाते? पानक्रियाज म्हणजेच अग्नाशयमधून इन्सुलिन नावाचे हार्मोन संप्रेरक स्रवले जाते. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.